ते स्वामी समर्थ. तर आता संध्याकाळ झाली, पाणी वगैरे भरलं, झाडू बिडू मारून घेतला, सगळं आवरून घेतलं. इथं संध्याकाळी कसं दिवा लागण्याच्या अगोदर म्हणजे 6 वाजेपर्यंत झाडू वगैरे मारून घेते. आणि आता दिवाबत्ती करायला वेळ आहे. बाहेरचे कपडे वगैरे काढून घेतले का आता पावसाचं वातावरण होतं आहे, म्हटले दिवा लावायला वेळ आहे. कपडे वगैरे काढून घेतले. इकडे अजून किचनमध्ये काम आहेत बरंचसं. भांडी लावायची, जाळीभर भांडी राहिलीत अजून लावायची, ती लावायची. पण पहिला चहा घेते. चहा ठेवलात मी. हे बघा, ह्या मी नुसता पावडर, आपली चहा पावडर आणि गवती चहा टाकून उकळून घेतला आहे. आणि हे गूळ, हे मी मागे पण दाखवले तुम्हाला एकदा, पण मी हे गूळ पावडर टाकून चहा घेते. एकदम थोडीशी घेते, अर्धा चमचाच घेते मी. खूप असा गोड म्हणून पण नाही करत, पण थोडं तरी वाटतं ना जरा चव यावी म्हणून आपलं. कारण काही केलं ना, चहा पिल्याशिवाय असं हे होत नाही संध्याकाळी. अजून भांडी वगैरे बघा अशी सकाळची ताई घासून जातात ना, ते पूर्ण पाणी निथळून वगैरे जातं. आणि त्यानंतर मग ही भांडी लावायची. सकाळची मी बोलली मसूरची आमटी आणि भात आहे, पराठे आहे. मग आता एका ताईनं हे केलेलं की शेंगदाण्याची चटणी दाखव, तर आज झालं शक्य, तर मी थोडंसं शेंगदाण्याची चटणी दाखवेल. हे बघा, फक्त गवती चहा आणि पावडर उकळून घेतलेली मी. कधी नुसती दुधात पण उकळवते, कधी पाण्यामध्ये पण उकळवते. गाळून घ्यायचं बस, बाकी काहीच प्रॉब्लेम नाही. तर या तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला. हे बघा ताईंनो, मला काल आणि आज मला अजिबात क्लिनिंग करायला वेळ नव्हता भेटला. हे टी व्हीजवळ पण असला पसारा पडलेला. हा माझा मोबाईल आहे, हा दुसरा मोबाईल आपला. इकडे एवढा गोंधळ झालेला, टी व्हीलासुद्धा कपडा मारला नव्हता. इकडे हा बिल्लू आल्यापासून काल आणि आज मी जरा पण काही क्लिनिंग केली नव्हती. मी तुम्हाला बोलले पण होते, मला वेळच नव्हता भेटला. आता म्हटले संध्याकाळ का असे ना असू द्या, पण मी सगळं आवरून घेतलं. काय करणार मग, सकाळचा ना मला थोडा वेळ कमी पडतो आहे. इकडचं कपाट वगैरे पण पुसायचं राहिलेलं, म्हणजे 2 दिवस मी काही लक्ष नाही दिलं. लक्ष म्हणजे याच्या नादात पण होतो आणि बाकीचं काम. आता जरा बघा कसं चकाचक वाटतंय. पण किचनवर आहे पसार अजून. आवरता जे जे डबे रिकामे झालेले घासलेले त्यात पण बघा. आता चहा पावडर एकात भरून ठेवली, एकात तांदूळ भरायचे. पण चटणी बनवायची, शेंगदाण्याची चटणी, तर ती तुम्हाला दाखवते. आणि हे शुगरचं औषध जे भिजत टाकायचं म्हणून इथे ठेवलं आहे, की आठवणीने मी भिजत टाकते. हे बघा, तिकडनं आंबे आणलेले ना कच्चे. आता याच्यामध्ये असा कलर एकदम छान असा दिसत नाही तुम्हाला क्लिअर, पण हे पिकलेत सगळे. तुम्हाला बोलले कच्चेच घेऊन आलेले मी, हे सगळे पिकले. आणि आता ते तयार झाले, ठेवते फ्रीजमध्ये जरा, नाहीतर बाहेर खूपच तयार होतील. आता एक आंब्याचा रस बनवते. एक आंब्याचा रस बनवला का 2 टायमाला होतो आहे, भरपूर निघतो. तर हा जरा जास्त पिकला आहे, याचा थोडासा रस बनवते. बघ एकदम हिरवे आणलेले, कच्चे होते ना, पेपरमध्ये गुंडाळून ठेवायला सांगितलेले त्यांनी. हे बघा असे छान मस्त भारी. आणि याचा आता एवढा भारी सुगंध येतो ना इथे, छान वाटतं आहे. आता चटणी बनवते, बनवायचीच होती. आणि एक ताई बोलली शेंगदाण्याची चटणी दाखवत आहे, तर हे बघा थोडीशी बनवायचीच होती, तर म्हटलं तुमच्याशी शेअर पण करते. लसूण घेतला आहे मी इथं, आपले एक लसणाची गड्डी असते ना तेवढी पूर्ण सोलून घेतली. मिरची घेतलीत, असं ज्याला जसं जेवढं तिखट पाहिजे असेल तेवढं. एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेत आणि कोथिंबीर घेतली, ती नंतर कापून टाकणार, 2 ठेवले मी ते. हे बघा असं, म्हणजे जरा पाणी निथळून जातं. आणि यामध्ये जिरं घेते, चमच्याभर जिरं घेतलंय. आता फोडणी लावूया, काय टाकायचं नाही. इकडे मी गॅस पेटवून ठेवते. आता यात जिरं टाकलंय मी, हे मिरची आणि लसूण एकत्र टाकते. एकदम सोपं आहे. तशी पापड चटणी कशी एकदम साधी सिंपल आहे, अशी शेंगदाण्याची चटणी पण काही त्रास नाही तिचा. याला एक थोडंसं मी एक आट्टा मारून घेते, असं म्हणजे फिरून घेते जरा थोडंसं. बघा असे फिरवून घेतलंय. आता त्यामध्येच वाटी गच्च भरून शेंगदाणे घेतलेत मी. आज पापड चटणी नाही आहे,
सकाळची कोशिंबीर आहे. कोशिंबीर केली पण नाही दाखवली मी, की आता खूप वेळा मी कोशिंबीरची रेसिपी शेअर केली तुमच्याबरोबर. आता इकडे कढई गरम झाली, तेल घालते. तेल थोडंसं जास्त, कारण पाणी वगैरे नाही टाकायचं ना आपल्याला. आता हे शेंगदाण्याला जे आपल्याला चालू पण करायचं आहे. आपल्याला जास्त बारीक नाही. शेंगदाण्याची चटणी ही खूप बारीक चांगली नाही लागत, ही थोडीशी जाड वाटते. आणि एक थोडंसं एकदा फिरवून घेते मी. कोथिंबीर कापून घेते थोडीशी. कोथिंबीर एकदम बारीक कापून घेतली मी, अशी जाड नाही ठेवली, बारीक कापली. आता ही अर्धी तेलामध्ये टाकते मी. ते बाकी तर काही टाकायचं नाहीये. ते तेलामध्ये हे जे वाटलेत आपण सगळं आता जेवढी चटणी आहे, मिरची किती घेतली आहे त्या अंदाजाने मी अर्धा चमचाभर मीठ घातलं इथे. यात जिरं, लसूण, हिरवी मिरची थोडंसं अगोदर फिरून घेतली आणि नंतर 2-3 वेळाचा मिक्सर चालू बंद करून शेंगदाण्याला असं थोडंसं एक हे मारून घेतलं. चालू बंद म्हणजे जाडसर राहतात. थोडंसं तेल जरा जास्त घातलंय. आता ही कोथिंबीर कापून ठेवली, काळी पडती लवकर म्हणून लगेच यात टाकून देते. थोडीशी तेलामध्ये आणि थोडीशी वरतून, अशी चांगली चव लागते. कढईला अशा मध्ये जर एखादी गुठळी वगैरे असेल, की काही वेळेला शेंगदाणे जास्त बारीक होतात ना, तर ते असे आपल्या उलटणीच्या साहाय्याने चांगले फोडून घ्यायचं आणि हलवत राहायची. कढईला खाली चिकटू द्यायचं नाही. शेंगदाणे हे पटकन असे कढई तवा असे लवकर पकडले जातात. दोन मिनिटं अशी वाफ राहिली पाहिजे आतल्या आत. अशी झाकण ठेवून बारीक गॅसवर ठेवली, परतवली ना, तर अशी नरम होते बघा. शेंगदाणे अशी कडक नाही होते, अशी नरम राहते आणि अशी नरमच चटणी खायला छान वाटते. झाली तयार. जास्त वेळ नाही लागत बिलकुल आणि जास्त साहित्य पण लागत नाही.
ते पिलूला मिरचीचा ठसका उठेल म्हणून फॅन चालू केलेला, तर तुम्हाला ऐकायला आलेत की नाही काय माहिती माझं बोलणं. आणि झाकण का ठेवलेलं, झाकण ठेवलं तर अशी वाफ आतल्यात राहते ना, तर चटणी एकदम नरम होते आपली आणि अशी कुरकुरीत नाही होते. कुरकुरीत पाहिजे असली तर मग आपण झाकण नाही ठेवायचं, बारीक गॅस फक्त परतत राहायची. कारण तो छोटा आहे ना, त्याला असं मिरचीचा ठसका वगैरे उठतो. गॅस बंद केलाय. याला खूप कमी साहित्य, कमी वेळ आणि खायला एकदम चविष्ट. हे बघा, कढईला अजिबात लागली नाही, कारण पाणी वगैरे आपण अजिबात घातलेलं नाही आहे. मी डब्यात काढून घेते. हे बघा, आपली झाली शेंगदाणे चटणी तयार. तर ताईंना तुम्ही पण करून बघा, खाऊन बघा आणि मला नक्की सांगा कशी काय झाली ती. फक्त तिखट तुम्ही तुमच्याप्रमाणे घ्या, मिरची तिखट फिकट कशी असेल ती, आणि प्रोसेस बाकी सगळं असं सेम. खूप सुंदर लागते खायला. खाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडली की नाही. चटणी वगैरे बनवून झाली. आता बनवायचं मला एक आंब्याचा रस, तो मी पाण्यात टाकून ठेवला जरा वेळ, तेवढा रस बनवते. आता परवाच मी तुम्हाला दाखवलाय, मग तो काही दाखवत नाही. पापड चटणी, कोशिंबीर आणि आमरस. तुम्ही पण वैतागले असणार मला, पण नाही, आवडतं आपल्या घरामध्ये, आवडतं म्हणून ते बनवते. आणि सगळ्यात एक हे दाखवायचं होतं, हे जे शुगरचं औषध घेते ना मी, हे रात्रीचं भिजवते. मी लवकर भिजवते, आज उशीर झाला तिकडे काम करत बसले. तर याचं आहे ना, सगळ्या औषधांचा एक व्हिडिओ बनवणार आहेत मी काय काय कुठले घेते शुगरसाठी आहे ना. हे बघा, हे पनीर फूल आहेत. पनीर फूलच्या गोळ्या घेते, त्या वेगळ्या, त्या प्रवासासाठी घेते. आणि हे फूल, हे पनीर फूल आहे. हे मी असं एवढ्या बिया घेते आणि पाण्यात टाकते. आता हे भिजत टाकलंय मी, ते सकाळीपर्यंत अगदी असं छान फुगतं, पाण्यामध्ये पूर्ण भिजून जातं. आणि ते चुरगळायचं सकाळी, असं उपाशी पोटीच घ्यायचं आहे ना, चुरगळायचं, गाळणीने गाळून घ्यायचं. आणि ते असं एकदम असं काळपट पाणी निघतं याचं, हिरवं असं. हे वरचं साल फेकून द्यायचं आहे गाळलेलं, चाळणीच्या वरती जे येतं ते टाकून द्यायचं आहे. आणि फक्त खाली जे पाणी तयार होतं तेच आपल्याला घ्यायचं आहे गाळून ते. आणि उपाशी पोटी घ्या, शुगरसाठी खूप आराम देते, खूप चांगलं आहे ते. आयुर्वेदिक आहे, म्हणजे कुठला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि स्वस्त पण आहे, महाग पण नाही आहे, ते खूप स्वस्त आहे. हे मला वाटतं 30 रुपयाला 100 ग्रॅम किंवा 50 रुपयाला 100 ग्रॅम असं वेगवेगळे देतात, कोण कुठं कसं. तर आता हे असं भिजून ठेवलं आहे सकाळपर्यंत. हे सकाळी मी असं चुरगवून गाळून घेणार ते. तर ताईंनो, आत्ताचा आज व्हिडिओ कसा किती छोटा मोठा कसा झाला आहे माहीत नाही, सकाळपासून फक्त शूट घेत आलेत, जसं जमेल तसं. तर आता ह्या व्हिडिओचं इथेच एंड करते. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ.